जय हिंद मित्रांनो, आज मला विवाहित स्त्रींबद्दल काही बोलायचं नाही आहे. आज बोलायचं आहे आपल्या देशाचे जे भविष्य आहे, म्हणजे आत्ताची पिढी, खास करून मुलींबद्दल मला बोलायचं आहे की आता असं होतंय, सर्रास असं व्हायला लागलं आहे की मुली प्रेमविवाह करतात. ठीक आहे, करू दे, चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे आहे, तुमच्या मनासारखं तुम्ही करा, पण त्याच्यात आपलं नुकसान होता कामा नये, या गोष्टीचं जरा भान ठेवलं पाहिजे आहे मुलींनी. आता मुली 9वी 10वी गेल्या की त्यांना प्रेम होतं आहे, ते जरा त्यांच्या भावना चेंज झाल्या म्हणल्यावर ह्या गोष्टी होणं भाग आहे, ते वय त्यांचं तसं असतं आहे. प्रेम होतं आहे, तुम्ही शिक्षण करा, स्वतःच्या पायावर उभं राहा, आपला स्वतःचा खर्च आपण करू शकतो आहे, इतपत तरी पैसे कमवा, त्यानंतर काय तुमचं निर्णय तुम्ही घ्या. पण काहीतरी चुकीचा निर्णय घेऊन, मुलगी असते डॉक्टराची मुलगी, मुलगा असते रिक्षा ड्रायव्हरचा पोरगा, मी दोघांमध्ये हे करत नाही आहे, कम्पेअर करत नाही आहे, श्रीमंतीबद्दल कम्पेअर करत नाही, पण तुमचं भविष्य त्याच्यात काय आहे हे तुम्ही जरा बघितलं पाहिजे आहे. आता आम्ही असे भरपूर केसेस बघितलो आहे की लग्न करून येतात मुली, त्याचं काहीच नसते, त्याला घर ना दार काहीच नसते मुलाला, आणि प्रेम आहे म्हणून दोघंजण पळून जातात, लग्न करून येतात पोलीस स्टेशनला, आणि जेव्हा आई वडील समोर पोलीस स्टेशनला येतात, याचे पण येतात तिचे पण येतात, आई वडील दोघांना समोरासमोर केलं जातं आहे, त्यावेळेस मित्रांनो एवढी वाईट अवस्था असते मुलीच्या घरच्यांची की ते बघून आम्हाला अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं आहे की मुलगी असणं किंवा मुलगीला जन्म देणं हा गुन्हा आहे का, हे आपण स्वतः त्यांना जाणीव करून द्यायला लागलो आहे की मुलीला जन्म देणं हा एक गुन्हा आहे. कारण मुली एवढं चुकीचा निर्णय घेतात आणि चुकीचं वागतात. मुलींनी जरा विचार केला पाहिजे या गोष्टींवर. आई वडील पोलीस स्टेशनला आल्यानंतर आई वडील अक्षरशः मुलींचे पाय धरतात, बाळा तू सांग, तुला कुठं शिकवू, कोणत्या शाळेत टाकू, तुला काय इच्छा आहे, मी सगळं करतो, तू थांब, 18 वर्ष पूर्ण होऊ दे, ह्याच मुलासोबत लग्न करतो, पण तुझ्या पायावर उभं राहा, इतपत ते आई वडील मान्य करतात. तरीसुद्धा मुली आई वडिलांना सपोर्ट करत नाही, आई वडिलांच्या बाजूनं बोलत नाही. मला एक प्रश्न विचारायचा आहे मुलींना, काय असतंय हो एवढ्या प्रेमामध्ये त्या, म्हणजे ते प्रेम म्हणजे नेमकं काय? तुमचं हे 30-35 वर्षाचं आई वडिलांचं प्रेम हे सगळं वाया जातं आहे, आणि त्या मुलाचं एक 5-6 महिन्याचं जरा बघून, तुम्हाला बघून हेअरस्टाईल केली, शिट्ट्या मारला, जरा गल्लीतनं 2 चक्कर मारले म्हणजे झालं म्हणजे तुमचं प्रेम. तर हे प्रेम नाही मित्रांनो, हे प्रेम नाही, हे फसवेगिरी आहे. प्रेम राहिलं असतं तुम्हाला त्यानं पळवून दिलं नसता, पहिला मुद्दा म्हणजे त्यानं वाट बघितली असती, तुम्हाला पण जरा सेटल होऊ दिलं असतं, तो पण जरा सेट झाला असता. त्याचं घरात काय नाही, त्याला खायला काय नाही, त्याला खायला अन्न नाही घरात, आणि तो तुमच्यावर कसं प्रेम करतो हो? आणि प्रेमानं काय पोट भरत असते काय? नाही भरत मित्रांनो. आई वडील रडतात, पोलीस स्टेशनला हातपाय जोडतात, तर मुलीला जर विचारलं तर, आणि मुलीवरनं काय म्हणते मित्रांनो माहीत आहे, मला माझ्या आई वडिलांपासून धोका आहे. हे वाक्य ऐकून अक्षरशः मला राग येतोय. काय धोका आहे हो त्यांच्याकडनं? 18-19 वर्षापर्यंत तुम्हाला सांभाळलंय, सगळ्या लोकांपासून तुमचा बचाव केला आहे, जगात कसले लोक तुम्हाला माहीत आहेत, एवढ्या नीच प्रवृत्तीच्या लोकांमध्ये राहून सुद्धा तुमचे आई वडील रात्रंदिवस आपल्या मुलीकडं कुठं आहे, कधी येणार, कशी येणार, कोणासोबत गेल्या, सगळ्या गोष्टींची ती केअर करत असतात, काळजी घेत असतात, आणि त्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे मित्रांनो. हे कितपत योग्य आहे? मुलींनी हे उत्तर देणं कितपत योग्य आहे? तर तेवढ्यासाठी माझी एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही प्रेम करा तुमच्या योग्य, तुमच्या लेव्हलनं, आणि तुमच्या शिक्षणाला तुम्हाला शोभेल अशा मुलांशी तुम्ही लग्न करा. प्रेम करू नका मी असं म्हणत नाही मित्रांनो, मी त्याच्या विरोधात नाही, कारण मी पण लव्ह मॅरेज केलं आहे, त्यामुळे मी त्या गोष्टीत तुम्हाला नाही म्हणणार नाही. पण एक आहे, त्या प्रेमात आपलं भविष्य हे धोक्यात जाऊ नये याची तुम्ही काळजी घ्या, त्यापासून आपले आई वडील दुखू नये याची तुम्ही काळजी घ्या. आता मी पण पोलीस आहे, माझे मिस्टर पण पोलीस आहेत, आम्ही दोघंजण सेटल आहे, त्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीची गरज नाही वाटली. का पळून जाणं आणि कुठंतरी लग्न करून घेणं आणि बाहेर फिरून येणं पैसे संपल्यावर आणि परत रडत येणं, आणि हे प्रेम करून येतात ना मित्रांनो, ते 1 वर्षसुद्धा व्यवस्थित मुलीला सांभाळत नाही. 1 वर्ष म्हणजे जास्तच झाला तो कालावधी, कमीत कमी 1-5-6 महिन्यात ती पोरगी पोलीस स्टेशनला येते रडत. मग काय कसलं म्हणायचं हे प्रेम? आणि परत नंतर म्हणतात मला आईवडिलांसोबत राहायचं आहे. तेव्हा आपल्याला आईवडिलांच्या मनात जागा नसते, आपण त्यांच्यावर अधिकार गाजवायचा आपण गाजवू नाही शकत, कारण आपण त्यांचं मन दुखवलं आहे. ते आईवडिला शेवटी आपल्याला घरात घेणार आहेत, पण नाही तेवढं आपल्याला ते प्रेम करणार नाहीत की जेवढं अगोदर आपल्याला करत होते. त्यासाठी माझी सर्व मुलींना कळकळीची विनंती आहे मित्रांनो, तुम्ही अशा मुलांच्या आहारी जाऊ नका की तुम्हाला जे फसवतील, तुमचं भविष्य हे खराब करतील, अशा मुलींच्या आहारी जाऊ नका. निर्णय व्यवस्थित घ्या,
आणि आई वडिलांना विचारून घ्या, त्याच्यात तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि तुम्ही सुरक्षित आहात मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.